गावाकडच्या पद्धतीनं असा मी फ्लावर केला आहे. पातेल्यात पाणी ठेवलं थोडं, थोडंसं मीठ टाकते. हे फ्लावर धुवून घेतलं आहे चिरून, या पाण्यात टाकते. 5 मिनटं ही फ्लावर मी शिजवून घेणार आहे. गॅस बंद करते. फ्लावर शिजला आहे, चांगला मऊ शिजला आहे. मोहरी टाकते, जिरे टाकते, थोडी ठेचलेलं लसूण टाकते. घेतला आहे मोठा कांदा एक चिरून घेतला आहे, ते ह्यात टाकते. कांदा थोडा लाल झाला आहे, यात थोडं टमाटर टाकते. थोडं यात खोबरं टाकते. त्यात फ्लावर टाकते. थोडी धने पावडर टाकते. थोडीशी हळद टाकते. थोडंसं घरचं काळं तिखट आहे ते टाकते. सगळं मिक्स करून घेते. आपण मिठातच फ्लावर शिजवून घेतलं. थोडंसं टाकायचं चवीपुरतं. आता वरून चटणी शिजापुरता पाण्याचा शितळा देते. थोडीशी कोथिंबीर टाकते. आता पहिलाच फ्लावर शिजला आहे. खोबरं टाकले त्यामुळे शेंगाचा कूट टाकत नाही. जरी तुम्हाला आपण आवडला तर तुम्ही पण नक्की करा. आणि कसा झाला आहे कमेंटमधून सांगा. आपला फ्लावर खाण्यासाठी तयार झाला आहे. चपातीवर असा फ्लावर घेऊन असंच खाते गावाकडं. मी सुद्धा असंच घेतलं आहे. हो का, गरम गरम फ्लावर आणि चपाती या खायला.